नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला कैरीपासून रेसिपी बनवायची आहे. अगदी तोंडाची चव वाढवणारी आणि उन्हाळ्यामध्ये कैरी म्हटलं का सगळ्यांनाच आवडते. कैरीचे आपण अनेक पदार्थ करतो, त्यातलाच एक पदार्थ आहे. ते तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यावरच कळणार आहे. एकच कैरी लागणार आहे, जास्त लागणार नाही. ह्या एक कैरीचं आपल्याला 7-8 माणसांसाठी रेसिपी तयार होणार आहे. तुम्ही कधी केली नसेल तर नक्की व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर कळेल. आता एक कैरी आंबट आहे भरपूर. ही गावरान कैरी आहे, त्याच्यामुळे गावरान कैरी अगदी आंबट असते आणि त्याच कैरीपासून हा पदार्थ बनवायचा. साल काढून घ्यायची आहे आणि मधल्या बाटा काढून टाकायचा आहे आणि कैरी कापून घ्यायची आहे आपल्याला. साल काढल्यानंतर छान आतला गर मिळतो कैरीचा आणि ही कैरी आंबट असल्यामुळे पदार्थाला चव अप्रतिमच येते. आता असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, कैरीपासून अनेक पदार्थ बनवतो आपण. चटणी बनवतो, सार बनवतो किंवा लोणची बनवतो, मोरंबा बनवतो, पण त्यापेक्षाही भारी होणारा झटपट. आता आपण घ्यायचं आहे खोबरं. सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते आपण कापून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. अगदी 10 मिनटाच्या आत ही रेसिपी होणार आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही. आता असं पातळ पातळ कापायचं आहे आपल्याला खोबरं, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक वाटलं जातं. सुकं खोबरं म्हटलं का बारीक वाटण्याचा थोडा वेळ लागतो, पण पटकन होतं, काही वेळ नाही लागत. तसं किसून घेतलं का तरी चालतं, कापून घेतलं तरीही चालतं. 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि आलं घ्यायचं मैत्रिणींनो. लसणाच्या कळ्या घ्यायच्या सोलून. त्याआधी मी ही हळद आहे, ओली हळद, ती घालणार आहे. ओली हळदीचा कलर छान येतो ह्या रेसिपीमध्ये. आणि हे आहे लसणाच्या कळ्या सोलून घेतलेल्या, साल काढून. जिरंही घालायचं आहे अर्धा चमचा वाटायला. हे सगळं वाटल्यानंतर त्याच्यामध्ये अजूनही पदार्थ घालायचे आहे. ते आहे फुटाणे, भाजलेले चणे. ते सुद्धा आपल्याला वाटायला घ्यायचे आहेत. त्याआधी घालून घेणार आहोत कैरी आपण कापून ठेवलेली. मैत्रिणी, तुम्हाला समजलंच असेल आपल्याला काय बनवायचं आहे ते. चटपटीत तुम्ही नक्कीच वाटीने पीत राहाल. आता कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आपल्याला. अशी छान हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आहे. वाटायला घालून घ्यायची आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटल्यानंतर पहा, अगदी मऊ जसं आपण वाटण करतो त्या पद्धतीत करायचं आहे. त्याच्यामध्ये फुटाणे घालूनसुद्धा वाटलेलं आहे मी, त्यामुळे घट्टपणा आलेला आहे. पहा, ह्या पद्धतीत वाटून घ्यायचं. आता आपण गॅस लावून त्यावर एक पातेलं ठेवणार आहोत. हे बाजूला ठेवून देऊ थोडा वेळ. हे पहा, छान पितळाचं घेतलंय मी, कलई लावलेलं. पितळाची भांडी मैत्रिणींनो नक्की वापरत जा. लोखंडाची, पितळाची आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतात ही. आता त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं का आपल्याला जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि बडीशेपही घालायची मैत्रिणींनो, 1 चमचाभर. भरपूर कढीपत्ता घालायचा आहे आणि हिंगसुद्धा घालायचा आहे. हिंगाचा स्वाद आणि बडीशेपचा स्वाद ह्या रेसिपीला अप्रतिम येतो. आता फोडणी थोडीशी हलवून घ्यायची आहे, म्हणजे
तेलामध्ये छान परतली जाते. आता आपण वाटण करून घेतलेलं आहे. आलं, हिरवी मिरची, खोबरं, लसूण किंवा ओली हळदही घातलेली आहे त्याच्यामध्ये. फोडणी आता छान चटकदार झाली आहे. आता त्याच्यामध्ये ओतून घेऊ आपलं वाटण, कैरी घातलेलं. तुम्हाला समजलं असेल आपण केले कैरीचं सार किंवा कैरीची आमटी म्हणा, सार म्हणा, कारण कढीही म्हणू शकतो. कारण आपण सोलकढी करतो, ताकाची कढी करतो, पण कैरीची कढी कधी करून पाहिलीत का? इतकी अप्रतिम लागते मैत्रिणींनो. उन्हाळ्यात ही कैरीची कढी करून पहा. खरंच आपल्या शरीराला थंडावा देण्यासारखी पेय आहे हे. आपण पणं करतो कैरीचं, त्यासारखंच हे सुद्धा आपण भाताबरोबर खाऊ शकतो, चपातीबरोबर खाऊ शकतो, भाकरी चुरून सुद्धा ही कढी तुम्ही खाऊ शकता. इतकी अप्रतिम होते. फोडणी छान बसलेली आहे, तुम्ही पाहू शकता. थोडं पाणी ओतायचं आहे आपल्याला. तुम्हाला कसं घट्ट हवं आहे, पातळ हवं आहे त्याप्रमाणे करा. पण हे एवढं बरोबर आहे. जास्त पातळसुद्धा चांगलं लागत नाही. आपण फुटाणे टाकलेत त्याच्यामध्ये, म्हणजे आपण चणे खातो भाजलेले ते घातलेले आहे. त्यामुळे आपल्या कढीला छान दाटसरपणा येतो आणि चवही छान लागते त्याची. चटपटीत कैरीची सार किंवा कढी. त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार, आपल्या अंदाजाने, जशी तुम्ही मिरची घातली असेल त्याप्रमाणे. आता थोडीशी आपण साखर घालून घेऊ. म्हणजे साखर घातल्याने कैरी आंबट असते, त्याचं थोडं बॅलन्स होतं आणि चव त्याची वेगळी लागते. आंबट, गोड, तिखट, सुंदर अशी आमसुलाची कढी करतो त्याप्रमाणे होते. मैत्रिणींनो, पाहताच खाऊशी वाटणारी कैरीची कढी नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. इतकी भारी होते का तुम्ही ही कढी वाटीने पीत राहाल अशी कढी होते. आता ह्या कढीला उकळी आल्यानंतर खळखळून नंतर आपण वाढून घ्यायची आहे. त्यावर कोथिंबीरसुद्धा घालते आहे. आपण वाटायलासुद्धा कोथिंबीर घातली होती. कोथिंबीरची फ्रेश कोथिंबीर असल्यामुळे अगदी हे पहा झालेली आहे. उकळी आलेली आहे खळखळून आणि वाढून घ्यायची आहे. ही कढी तुम्ही जर दुपारच्या जेवणात घेतली तर उन्हाच्या तडाख्यात अगदी थंडावा देणारी कैरीची कढी आहे. नक्की करून पहा. परत एकदा सांगते, तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा ही रेसिपी शेअर करा. आवडली तर कमेंट करायला विसरू नका आणि याबद्दल काय वाटतं हे सुद्धा सांगा. तुम्ही कुठून पाहता व्हिडिओ तेही सांगा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का आणि करून पाहता का, आणि त्याच्यामध्ये काय बदल करायचा असला तेही सांगू शकता. आपलं घरचं चॅनल असल्यासारखं. तुमची कमेंट वाचायला खूप आवडते आणि तुम्ही कमेंट केलं का आम्हाला रेसिपी बनवायलाही खूप बरं वाटतं. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत कैरीचा सार किंवा कढीची मजा घ्या. अप्रतिम असे हे पहा, दाटही झालेले आहे, छान वाटीने पीत राहाल इतकी भारी आपली कैरीची कढी झालेली आहे. बाय, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत कैरीच्या साराचा स्वाद घ्या आणि कमेंटमध्ये जरूर कळवा. बाय बाय, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सुंदर कलर आलेला आहे आणि बघताच क्षणी तुम्ही करून पाहाल. एक कैरी उन्हाळ्यात तर सगळ्यांकडेच असते. बाय बाय.